सध्या मी आहे साल्लेर किल्ल्यावरती, जो युनेस्कोच्या यादीमध्ये असणारा हा किल्ला आहे आणि या किल्ल्याला मराठ्यांच्या विजयाची परिक्रमाची या ठिकाणी एक पार्श्वभूमी आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच किल्ल्याच्या पायथ्याशी सरदार सूर्याजी काकडे यांची समाधी आहे आणि याच सरदार काकडे यांच्या परिवारातील प्राध्यापक सीताराम काकडे माझ्यासोबत आहेत, जे आपला मावळा या संघटनाचे महाराष्ट्र सचिव आहेत आणि इतिहासाचे अभ्यासक आहेत. सध्या काय मागणी आहे त्यांची या समाधीबद्दल आणि समाधीची आत्ताची परिस्थिती पाहिली तर युनेस्कोच्या यादीत असून देखील अत्यंत उदासीनता आहे. त्यांच्याशी चर्चा करूयात आणि इतिहासाची पानं उलगडूयात. खरं तर छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी आणि सरदार सूर्याजीराव काकडे यांच्या वीर बलिदानातून सुद्धा पवित्र झालेली ही भूमी, या भूमीला मी प्रथम वंदन करतो. युनेस्कोमध्ये जागतिक वारसा स्थळ म्हणून त्या ठिकाणी समावेश या किल्ल्याचा झाला, त्याच्याबद्दल सरकारचं सुद्धा मी खूप खूप अभिनंदन करतो, खूप खूप आभार मानतो. आज आपला मावळाच्या माध्यमातून या किल्ल्यावर आम्ही वृक्ष संवर्धन असेल, गडदुर्ग संवर्धन असेल, स्वच्छता मोहिमेसाठी आलो आणि इथे सरदार सूर्याजीराव काकड्यांच्या समाधीचं दर्शन आम्ही सगळ्यांनी घेतलं. या भागाचे खासदार भास्कर बगरे सर असतील, आपला मावळाचे संस्थापक लोकनेते डॉक्टर निलेश लंके साहेब असतील आणि असंख्य मावळे आमचे आज या ठिकाणी आले होते आणि या किल्ल्यावर आम्ही स्वच्छता मोहीम राबवली. वास्तविक पाहता ही छत्रपती शिवाजी महाराजांची जिवंत स्मारक आहेत. इथे एकेका मावळ्याने एकेका सरदारांना आपल्या प्राणाचं बलिदान दिलेलं आहे आणि खूप मोठा प्रेरणादायी असा इतिहास या देशामध्ये उभा राहिला. तो जगाला दिशादर्शक आणि प्रेरणास्त्रोत असा झाला. याच किल्ल्यावर खूप मोठी लढाई झाली. आतापर्यंतच्या इतिहासातल्या ज्या 1671 पूर्वीच्या लढाया होत्या त्या डोंगरदऱ्यामध्ये झालेल्या गनिमी काव्यानं लढल्या गेलेल्या लढाया होत्या. परंतु साल्लेर किल्ल्याची जी काही लढाई होती मोगल आणि मराठ्यांमध्ये झालेली, ही लढाई एक ऐतिहासिक लढाई होती आणि तो विजय सुद्धा ऐतिहासिक असा होता. कारण लाखाची सेना त्या ठिकाणी मुघलांची, औरंगजेबाची आणि 20,000ची फौज त्या ठिकाणी शिवछत्रपतींची. परंतु त्या लाखाच्या सेनेला पाणी पाजण्याचं काम या मराठा फौजेने केलं आणि ती फौज या ठिकाणी आक्रमण करत असताना सरदार सूर्याजीराव काकडे त्याला सामोरे गेलेले असताना सरदार सूर्याजीराव काकडेंचा तोफेचा गोळा लागून त्या ठिकाणी मृत्यू झाला. ज्यावेळी सरदार सूर्याजीराव काकडेंचा मृत्यू झाला, सरदार सूर्याजी काकडे हे शिवछत्रपतींचे बाल सवंगडी होते. अगदी शंभू छत्रपतींचा जन्म ज्या पुरंदर किल्ल्यावर झाला त्या पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असणारं पांगेरा नावाचं गाव आणि या गावातील हे सरदार सूर्याजीराव काकडे होते. शिवछत्रपतींचे बालमित्रच नव्हते तर ज्या ज्यावेळी शिवछत्रपतींच्या सोबत ते सावलीसारखे त्या ठिकाणी उभे राहिलेले होते. रायरेश्वराच्या मंदिरामध्ये शिवछत्रपतींनी स्वराज्याची शपथ घेतली, त्या शपथेच्या वेळी त्या ठिकाणी ते होते. अफजल खानाचं संकट जे स्वराज्यावर आलं आणि छत्रपती शिवाजी महाराज त्या अफजल खानाला भेटीसाठी त्या ठिकाणी गेले, त्यांच्या अंगरक्षकांपैकी एक हे सूर्याजी काकडे होते. रुईडा किल्ला घेण्यामध्ये अतिशय मोलाचा पराक्रम आणि मोलाची भूमिका सूर्याजीराव काकडेंची होती. या साल्लेर किल्ल्याच्या युद्धामध्ये सूर्याजी काकडे ज्यावेळी धारातीर्थी पडले, शिवछत्रपतींचे उद्गार आहेत. कृष्णाची आनंद सभासद आपल्या बखरीमध्ये लिहितो, शिवछत्रपतींना अतिव दुःख झालं, खूप वेदना झाल्या आणि ते म्हटले, माझा सूर्याराऊ पडला. तो सूर्याराऊ म्हणजे कोणी सामान्य योद्धा नव्हे, तो महाभारतातील कर्णच जणू, कर्णासारखा तो योद्धा, शूरवीर योद्धा, असं शिवछत्रपतींचे स्वतःचे उद्गार आहेत. ज्यावेळी 6 जून 1674ला छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावर राज्याभिषेक करून घेतला, स्वराज्याचं एक स्वप्न साकार झालं. मा जिजाऊंचं आणि स्वराज्य संकल्पक शहाजी राजांचं स्वप्न साकार झालं. 18 पगड जातीच्या प्रजेला अभय मिळालं. त्यावेळी ज्यावेळी त्या स्वराज्य सिंहासनाच्या पायऱ्या शिवछत्रपती चढत होते तर 3ऱ्या पायरीवर गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना सूर्याजी काकड्यांची म्हणजेच आपल्या बाल सवंगड्याची आठवण झाली. अशा अनेक वीरांच्या त्यागातून आणि बलिदानातून हे स्वराज्य साकारलं, रयतेचं कल्याणकारी स्वराज्य साकारलं. परंतु आज गड किल्ल्यांची अवस्था अतिशय बिकट आहे. लोकसभेमध्ये आपला मावळाचे संस्थापक लोकनेते निलेश लंके यांनी मागणी केली की 1 दिवसाचं रायगडावर अधिवेशन घेतलं पाहिजे आणि रायगडावर हे भारतातलं सगळं मंत्रिमंडळ आलं पाहिजे. ज्या शिवछत्रपतींनी लोकशाहीचा पाया आपल्या स्वराज्यामध्ये घातला त्या रायगडावर अधिवेशन झालं पाहिजे. गड किल्ल्यांसाठी भरीव असा निधी मिळाला पाहिजे. कारण ही शिवछत्रपतींचीच नव्हे तर या महाराष्ट्रामधील सर्व बलिदान देणाऱ्या मावळ्यांची जिवंत स्मारक आहेत. एक प्रेरणा स्त्रोत असे हे गड किल्ले आहेत. हे पुन्हा उभे राहिले पाहिजे, हे वैभव उभं राहिलं पाहिजे, ही मागणी त्यांनी त्या ठिकाणी केली. शासनानं जरी हा किल्ला युनेस्को म्हणजे जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये हा आला, युनेस्को ही खूप मोठी जगातली संघटना आहे आणि तिचं वारसा स्थळामध्ये एखादं नाव येणं ही खूप मोठी बाब आहे. परंतु हे आल्याचा आम्हाला आनंदच आहे. त्यासाठी मी
सरकारचे खूप खूप आभार मानिलच, परंतु या गड किल्ल्यांमध्ये आजची जी काही परिस्थिती आहे, कुठं बुरुज ढासळत आहेत, त्या ठिकाणी समाधीचे दगड कोसळत आहेत. सूर्याजीराव काकडेंची समाधी आपल्या मागे आपल्याला दिसते. ह्या सरदारानं बलिदान दिलेलं सरदाराची समाधी आहे. या समाधीचा जीर्णोद्धार झाला पाहिजे. एक सुंदरसं स्मारक या किल्ल्याच्या पायथ्याशी उभं राहिलं पाहिजे. ही मागणी आम्ही करतोय. ही मागणी करत असताना सरकारला विनंती करतोय, आपल्या माध्यमातून आम्ही अशी विनंती करू इच्छितो की आपण जर हे काम हातामध्ये घेतलं नाही तर आम्ही सर्व मावळे आपल्याला त्या ठिकाणी भिडू आणि त्यासाठी मग जे जनआंदोलन उभं राहील, या जनआंदोलनाची सर्वशी जबाबदारी या सरकारची आणि लोकप्रतिनिधींची राहील. ही या ठिकाणी एक सरकारला विनंती वाजा सूचना मी करतो. पुणे जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये पुरंदर तालुका म्हणजे जे सासवड आहे तालुक्याचं गाव आणि पुरंदर हे तालुक्याचं नाव आहे, जिथे छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला तो पुरंदर किल्ला. त्या किल्ल्याच्या पायथ्याशी पांगारे नावाचं गाव आहे. देवी निष्णाईच्या छत्रछायेमध्ये ते गाव अतिशय सुंदर असं टुमदार गाव गर्भगिरीच्या आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये बसलेला आहे. त्या गावामध्ये सूर्याजीराव काकडेंचा त्या ठिकाणी जन्म झाला. आमचा हा काकडे परिवार तिथून बारामती निंबूत करता करता बीड किनी, तसा पाथर्डी शेवगाव नगर असा आमच्या काकडे परिवाराचा त्या ठिकाणी प्रवास आहे. आम्ही निंबूतमध्ये पांगिऱ्यामध्ये अनेक कार्यक्रम काकडे परिवाराच्या वतीने घेतले. सरदार सूर्याजीराव काकडे जे काही प्रतिष्ठान महाराष्ट्रभर कार्यरत आहे, त्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून एक कार्यवाहकाची भूमिका आम्ही त्या ठिकाणी पार पाडतो आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या काकड्यांना एका छत्रछायाखाली आणून त्या ठिकाणी पांगिरा या गावामध्ये सरदार सूर्याजीराव काकडेंचं खूप मोठं स्मारक आम्हाला त्या ठिकाणी करायचे. त्यासाठी आम्हाला ही जी काही मान्यवर मंडळी आहेत, त्यामध्ये लोकनेते खासदार निलेश लंके साहेब असतील किंवा आमचे संजय नाना काकडे लोकसभेतील एक मोठे खासदार होते, अंकुश अण्णा काकडे असतील, प्रकाश बापू असतील, विजय काकडे असतील, या सर्व काकड्यांचं आम्ही सहकार्य घेऊन त्या ठिकाणी हे स्मारक उभं करण्याची आमची भूमिका आहे. त्यासाठी आपण सर्वांनाही मी आवाहन करतो की आपण सर्वांनी त्या ठिकाणी यथोचित योगदान देऊन आम्हाला त्या ठिकाणी मार्गदर्शन आणि सहकार्य करावं.